लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई रत्नपारखी, अहो रत्नपारखी, आलो आलो. कुठे आहात तुम्ही? जरा या लवकर. अहो काय करते थंडीत बाहेर? बाहेर नाही, तिकडे खोलीत होतो. कपाटात या काय काय वस्तू ठेवल्यात हरिकाकांनी. ते उद्या सकाळी नाही का करता येणार? आत्ताच काढत बसले ते. हाताला लागल्या म्हणून बघितल्या. अरे कॉलेजमध्ये असताना मी ही ट्रॉफी जिंकली होती. सायकल रेस मध्ये. स्लो सायकलिंग. म्हणजे तुम्ही खरं बोलला होता. खरंच हरिकाकांना किती वेळा सांगितलंय देऊन टाका वस्तू, पण नाही. भंगारात द्यायला पाहिजे त्या. हे काय आहे? हे जुने झालेले पडदे. साडी आहे, काय छान आहे. शांतीची. तिला मोरपंखी रंग खूप आवडायचा. सुरेख रंग आहे. तुम्ही नेसा नाही उद्या? नाही कशाला उगा? नाही, आज तुम्ही हीच साडी नेसलीये, उद्या काहीतरी लागेल ना. आपलं सामान कुठे आलंय? नेसा ही तुम्ही, खरंच नेसा. छान आहे. रत्नपारखी, तुम्ही हे फार्म हाऊस कधी घेतलं तो? फार्म हाऊस बरीच वर्ष झाली. म्हणजे ऋषी तेव्हा खूप लहान होता, अगदी तानाच होता. शांती संसार उभा करण्यासाठी धडपडत होती आणि मी बिझनेसमध्ये. खूप अपयश यायचं तेव्हा. अपयश आलं की मी काहीही न बोलता शांती समोर जाऊन उभा राहायचो. शांती सुद्धा लगेच ओळखायची. ती मला फक्त डोळ्यांनीच आधार द्यायची. पण तो आधार इतका भक्कम असायचा की त्या जोरावर मी पुन्हा नव्या जोमाने उभा राहायचो आणि यश मिळवायचो. हळूहळू यश मिळत गेलं, पैसा येत गेला, बिझनेसमध्ये चांगला जम बसला. माझी आणि शांतीची खूप इच्छा होती की गावाबाहेर आपलं एक टुमदार छानसं घर असावं. मग काय, पैसा आल्यावर हे घर घेतलं. पण हे घर घेतल्यानंतर वर्षभरातच शांती मला सोडून गेली. मीरा, सांभाळ. मीरा बस. मीरा इथे बस. इथं. अरे दादा ती बाटली. मीरा बस इथे. मीरा मीरा बोल ना, काय होतं तुला? बेटा उघड मीरा. हे बाळ काय झालं? मीरा मीरा उठ ना. मीरा मीरा जागी हो ना. तुला गरगरत आहे का मीरा? हा, उलटी येते तुला? मीरा जागी हो ना. अरे मी काय केलं यार? तुझे चूक आहे सगळी. आम्ही चेष्टा केली यार. अशी वेळा का चेष्टा? मीरा उठ ना. बाळा उठली. बाटली ठीक आहे, संपली. संपली. तू संपवली. ती यार रडू नको. मीरा एवढी मिळ. आणू. अरे यार कमाल आहे यार. मीरा तू काय चेष्टा करते का? एवढी नाही बेटा. मीरा आता आता तूच संपवले ना मीरा. हसतीये ती. मीरा तुम्हाला काय वाटलं? मला चढली आहे म्हणजे पण तू तरी अख्खी. हो. जर दारू असती तर चढली असती ना मला. गायत्रीजी बसा.
गायत्रीजी, हं? आज एक गोष्ट अगदी मनापासून तुमच्या समोर कबूल करायची आहे. काय? आपल्या लग्नाला खरं तर माझा खूप विरोध होता. तेव्हा आपली भांडणंही खूप झाली होती. हं. आणि शांतीनंतर या वयात माझ्या आयुष्यात कोणी एक स्त्री येणार आहे ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. पण आज आत्ता मला कन्फेस करायचंय. कन्फेस? आय मीन इट. मला कन्फेस करायचंय. तुम्ही माझ्या आयुष्यातली शांतीची उणीव भरून काढली. खरंच सांगतोय. आत्ता शांती जिथे कुठे असेल ना, ती ऐकत असेल आणि ऐकून तिला खूप बरं वाटत असेल. गायत्रीजी, हं? आता यापुढे तुम्हीच माझ्या जगण्याचा आधार आहात. रत्नपारखी, समोरच्याला सगळं क्रेडिट देऊन टाकायचं तुमचा स्वभावच आहे. पण जशी तुम्हाला माझ्या आधाराची गरज आहे तशीच तुमच्याही आधाराची गरज मला आहेच की. आपल्या दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज आहे. आज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. मागा ना, काहीही मागा. खरं तर लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला काहीच दिलं नाहीये. मागा. अहो बोला, निसंकोचपणे मागा. आजपासून मला तुम्ही फक्त गायत्री म्हणायचं. अ, या बाटलीत मी पाणी आणि थोडस ऍपल सिरप मिक्स केलं होतं. काय? हो. अरे पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? अगं पण त्या बाटलीमध्ये तर या बाटलीमध्ये दारू होती. पण मी तुम्हा दोघांचा प्लॅन आधीच ऐकला होता. म्हणूनच मी या बाटलीतली दारू काढली आणि यात पाणी आणि ऍपल सिरप मिक्स करून टाकलं. ऍपल? आणि तेच तुम्ही दारू म्हणून पित होतात. अगं पण तू जर या बाटलीमध्ये ते ऍपल ज्यूस भरून ठेवलं होतंस तर मग आम्हाला तिघांना एवढी कशी काय झाली आहे? तुम्हाला दारू वगैरे चढलेली नाहीये. हो, तुम्हाला असं वाटत होतं की यात दारू आहे आणि तुम्ही त्या मानसिकतेतून दारू पित होता. म्हणून तुम्हाला असं वाटत होतं की तुम्हाला दारू चढते की काय. पण त्याचं काहीही नव्हतं. हा तुमच्या मानसिकतेचा खेळ आहे, दुसरं काही नाही. काय माझं हे बोलणं ऐकून तुमचं विमान खाली आलं असेल ना. आता तुमच्या वाघ चित्त्याच्या रूपातनं बाहेर या. आणि हो, पुढच्या वेळेला तुम्हाला दारू प्यायची इच्छा झाली तर मला सांगा. मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचं पाणी देत जाईल. कमाल आहे मीरा. म्हणजे ते पिऊन आम्ही काय वाटेल ते बडबड केली नाही. खरं सांगायचं तर काय बडबड केली ते पण आठवत नाही आता काही. पण खरं सांगू, तुम्ही काहीही चुकीचं बोलला नाही. उलट या निमित्तानं तुम्ही अभिलाषा वेणींवर आणि तुम्ही कॅश वेणींवर किती प्रेम करता ते आम्हाला कळून चुकलं. आबा घरी नसताना तुम्ही आबांना किती मिस करता ते कळलं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आईंच्या समोर त्यांना आई म्हणून हाक मारत नसलात तरी तुमच्या मनात तुम्ही त्यांना आईचं स्थान दिलंय.
हे मला कळून चुकलं. मला तुमच्या मनातल्या भावना कळाल्या, पण आता मी त्या दिवसाची वाट पाहिली जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या भावना आईंच्या समोर व्यक्त कराल. कराल ना? बर, मग माझी एक अट आहे. हं. तुम्ही मला या तू हो गायत्री गायत्री यापुढे तू मला ए विनायक असं म्हणायचं. रत्नपारखी तुम्ही काय नाही 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 नाही, मी विनायक म्हणीन, हा. पण अहो विनायक. का? तुमची मुलं मोठी आहेत, हो, बरं नाही दिसणार. मग त्यांनाही कळू दे की. नको. बरं, फक्त आपण दोघं असताना ए विनायक. बघा. काय रत्नपारखी तुम्ही रत्नपारखी हे विनायक विनायक. हा गोंद्या आहे. हा. थंडीने कुडकुडतोय, बाहेर झोपलाय की का? त्याला म्हटलं होतं मी आज झोप. या बघूया. कंदील घ्या, हो, म्हणजे हो. दिसेल नीट आपल्याला. हा बाहेर का झोपलाय एवढ्या थंडीचा? आत कसं झोपणार, पर्यायच नाही त्याला. का? नाही म्हणजे आता तुम्हीच रागवाल ना, आपण आलोय आणि तो आत झोपला म्हणून. आपली हाक ऐकू आली पाहिजे म्हणून बाहेर झोपला असेल. काय थंडी किती आहे? ए उठवू नका, झोपलाय तर झोपू दे, राहू दे. चला. चला या. येत आहे ना? आले आले. वहिनी सारखा ना तिकडे. म्हणून मी काय करते, चादर दे मला. अहो, मला पण थंडी लागते ना. अगं, चादर. झोपा द्या. साहेब, ओ साहेब, रत्नपारखी साहेब. कोण आहे? साहेब मी. अरे यशवंता, बोल. अरे वा, ठरल्याप्रमाणे अगदी वेळेत गाडी आणून दिलीस. गुड. माफ करा रत्नपारखी साहेब, खरं तर तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास टाकलेला असताना तुमची माफी मागायची पण माझी लायकी नाहीये. अहो असं काय बोलताय? एक तर तुम्ही आमची गाडी रिपेअर करून आणली, त्याबद्दल आम्ही तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे, तर तुम्हीच आमची माफी मागताय. नाहीतर काय. काल जाताना सामान मोठ्या विश्वासानं तुम्ही माझ्याकडे ठेवून गेलात, पर मग काय झालं? गाडी गॅरेज मध्ये जाण्या अगोदरच सामान चोरी झालं होतं. काय? पर माझ्या बगर गाडीजवळ कोणी आल्याचं मला बी आठवत नाही. जंगलातली माकडं वस्तू पळवतील, पण एवढ्या मोठ्या बॅगा पळवणं बी शक्य नाही. तुम्ही कदाचित माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार, पण मला यो सगळा भुताटकीचाच प्रकार वाटतोय. अरे काहीतरी काय बोलतोयस? भुताटकी कसली? नाही नाही, बरोबर बोलतोय तो. भुताटकीचाच प्रकार आहे हा. असं कसं शक्य आहे? मी तुम्हाला सांगते नंतर. रत्नपारखी साहेब, खर तर माझंच चुकलं. काय बी करून ते सामान तुमच्याबरोबरच पाठवून द्यायला हवं होतं.
ठीक आहे, आता गेलं ना ते सामान, जाऊ दे. तू पैसे किती झाले ते सांग. माझी एवढी मोठी चूक असताना बी तुम्ही मला पैसे द्यायला निघालात. जगात चांगली माणसं असं तेवढं फक्त ऐकलं होतं, पण आज बघितलं. पण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाची सेवा घडली हेच मला भरपूर आहे. अरे मला पैसे नको साहेब, येतो म्या. ये, त्या बॅग्स नक्कीच चोरीला गेल्या आहेत. ते भुताटकी वगैरे काही नाहीये. चला, सामान तर गेलेलंच आहे. आपली ही जी काय सो कॉल्ड पिकनिक होती ही शॉर्ट आणि स्वीट संपवूया. चला, मी कड्या कुलप लावायला घेतो, तुम्ही निघण्याची तयारी करायला लागा. तू हं? तू तू निघण्याची तयारी करायला लाग. आलीस मी. हं. वहिनी झोपेत पण किती हलतावत. गुड मॉर्निंग. काय अगं, तुम्हाला दोघींना इथे यायचंच होतं तर मग आमच्या बरोबरच यायचं होतं ना. असं लपून छपून कशासाठी? हं? आता तुम्ही दोघी आलाच आहात म्हटल्यावर कशा आलात हे काय मी विचारत नाही. आम्ही आता निघालोय, तर तुम्ही इतक्या लांब आल्यासरशी राहणार आहात की आमच्या बरोबर घरी येणार आमच्या मागोमाग? ते असो, ते फार महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी तुम्हाला थँक्स म्हणायला आले. का म्हणायला आले हे पण मीच सांगते. तुमच्यामुळे मला माझ्या नवऱ्याची काल नव्याने ओळख झाली. तुम्ही कठीण परिस्थिती निर्माण केल्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये एकमेकाला कशी साथ द्यायची असते हे काल आम्हाला कळलं. आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकलो, नव्याने एकमेकांना अनुभवू शकलो. त्याकरता थँक्स. बाकी घरी गेल्यावर बोलूच. बाय. गुड डे. टेक केअर. कॅश, मला जरा चिमटा काढतेस का ग? इथे मलाच कोणीतरी चिमटा काढावी अशी वेळ आली. म्हणजे आपण जे काही बघितलं ते खरं होतं तर? म्हणजे सासूबाईंना आधीच माहिती होतं की आपण दोघी जणी इथेच आहोत म्हणून. आपली सगळी मेहनत पाण्यात गेली. बहिणी, आता माहित नाही. सासूबाई नमो